हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. त्यासोबत मला ना पिंपल्स झाले. इतकं दुखत आहे हे. पण असो, मला वाटते गरमी वाढली आता इकडे, त्याच्यामुळं होतात ते मला. आणि इथे आहे रुजून. हॅलो हॅलो रुजून. तर आता सकाळचे वाजल्यात 10 आणि मी आता व्लॉगला स्टार्ट करत आहे. सकाळचे जे बेसिक काम असतात ते झाले. स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. कुकर लावून दिला वरण भाताचा आणि कपडे वाळत टाकले. त्यासोबत आता बाकीची कामं आणि आंघोळ बाकी आहे. तर आता ते सगळे आवरतो आणि मग भेटतोच तुम्हाला नंतर. आज दिवसभरात काय होते तेच तुमच्यासोबत शेअर करतो. इथे आमच्या इथे ऊन बघू शकता तुम्ही. तर इथून सूर्य निघतो ना, त्याच्यामुळे सकाळपासून ऊन येते. तर इथे ना मी आज चवडीची भाजी करणार होती. याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा? आम्ही तर चवडीचीच भाजी म्हणतो. तर इथे तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये जिरा, कांदा आणि लाल मिरची जी असते ती अशी तोडून टाकून दिली. तिकडे ते होता तोपर्यंत तिकडे भाजी पण चिरून घेतली मी. आणि इथे ना आमच्याकडे गावातले जे घरगुती लावतात ते घेऊन बसतात भाजी विकायला. तर त्यांच्याकडून आणली होती. इतकी टेस्टी होती भाजी, बापरे. आणि ही भाजी एकदम सिंपल बनते. मग इथे कांदा वगैरे फ्राय करून झालं होतं. त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद टाकून दिली आणि मग जी कट करून ठेवलेली भाजी होती ती टाकून दिली. भाजी कापायच्या आधी मी हिला धुवून घेतलं होतं आणि मग कापलेलं आहे. तर अशा प्रकारे सिंपलशी भाजी बनते. मग इकडे भाजी फोडणी टाकून झाली होती. तर थोडंसं गॅस ओट्यावर पण मेस झालं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं हात लागला हे पण क्लीन करून घेते मी. आणि पटपट पटपट हे सगळं आवरून घेत होते मी आणि रोजूल तिकडे खेळत होता. तर इथे मी हे सगळं क्लीन करून घेतलं आणि हे जे स्कॉच ब्राईटचे जे असतात ना वाईप्स ते माझ्याकडे आहेत. त्याच्याने अगदी लवकर सगळं क्लीन करणं होऊन जाते. आणि मग त्याच्यानंतर मी इथे पूजा वगैरे करून घेत आहे. तर इथे ना पूजा वगैरे करून घेतली होती आणि डायरेक्ट तुम्हाला आता दुपारी भेटत आहे. तर इथे मला हे जे सामान ठेवते ना मी आपलं ग्रोसरी वगैरे, तर ते कॅबिनेट थोडं व्यवस्थित करायचं होतं आणि 2-3 डबे बाहेर ठेवले होते. तर ते तिथे अरेंज करून घेतलं मी आणि मी ते करतच होती. तर रुजूल इथे येऊन रेडी होता, कारण त्याला मी जिथे कुठे काय करत असले तिथे त्याला जाऊन बघायचंच असते काय करत आहे. तर इथे बघू शकता आला होता तिकडे आणि मग मी आता इकडे आली. त्यानंतर हे ना नेक्स्ट डे आहे, कारण त्याच्यानंतर मग मी काही शूट नाही केलं. आणि आता हे नेक्स्ट डे झालं आहे. तर इथे मी लंच बनवत होती. तर इथे उत्तपम बनवलं होतं आज. तर इथे रुजूला बसवून दिलं आहे मी. त्याला इथून कसं मी काय करते ते बघण्यात खूप इंटरेस्ट असते. तर तो मस्त चुपचाप शांतपणे खेळत बसला असतो. तर इथे आता तेच तो बसला आहे, त्याला चारत पण आहे आणि सोबत मी आपल्यासाठी लंच पण बनवून घेत आहे. तर आता रुजूलसोबत त्या सगळ्या गोष्टी थोड्या सोप्या होत आहे, कारण त्याला थोडंफार कळायला लागलं आहे. आधी 1 वर्षापर्यंत थोडंसं अवघड होतं, कारण त्याच्या मागे मागे मला करावं लागत होतं. पण आता असं होतं की मी जिकडे गेली तिकडे तो येतो. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं आणि सगळं काय व्यवस्थित मॅनेज होते. फक्त थोडे दिवस आपल्याला थोडं अवघड जाते, पण बाकी मग मस्तपैकी एन्जॉय करत करत केलं की सगळं काही छान वाटते. आणि इथे त्याची मस्ती बघू शकता तुम्ही. त्याच्यासोबत मी पण थोडीफार मस्ती करत आहे. तर जे रिलायन्समध्ये किंवा डीमार्टला जे असं पॅकेट येतं ना बॅटरचं, ते मी घेऊन येते कधी-कधी अधेमध्ये, कारण कधी वेळ नसली तर पटकन करायला बरं पडते ते. तर त्याच बॅटरचं इथे मी उत्तपम करत होती. तर तुम्ही आता बघितलं असेल इथे ओट्यावर पॅकेट ठेवलं होतं. त्या पॅकेटचं खूप छान बनते. त्याच्यासोबत आणखी 2-3 ब्रँडचे पण येतात, पण ते मला एवढं काही व्यवस्थित नाही वाटलं. फक्त हे जे एक पॅकेट आहे ना, याचं मला खूप छान वाटलं. तर मी हे वालंच घेऊन येते नेहमी. आणि इथे आता रुजूलला डोसा बनवला होता आणि मी उत्तपम बनवलं होतं आपल्यासाठी,
कारण मी त्याच्यासोबत खायला वेगळं काही बनवलं नव्हतं त्याच्यामुळे. आणि तसंही रुजुलला थोडं साऊथ इंडियन फूडचं आहे इंटरेस्ट, तर तो व्यवस्थित खाऊन घेतो आणि त्याची ते मस्ती चालू आहे बघू शकता. त्याने पाहून घेतलं ही आपल्या कामात आहे, तर मी पण आपलं काम करतो. तर त्याचं इथे बघू शकता त्या बेल्टला कसं करत आहे तो. इथे सोबत माझे 2-3 कामं चालू होते. मी रुजुलला चारत होते आणि स्वतःसाठी पण बनवून घेतलं. आणि त्याचसोबत इकडे थोडेफार जे भांडे होते ते पण मी घासून घेतले हात लागला. कारण ठेवले की मग नंतर इथं मलाच करायचं आहे ना, त्याच्यापेक्षा नाही ठेवलेले परवडते. कारण रुजुलचा मूड कधी कसा असेल काय सांगता येत नाही. पण आजकाल बऱ्यापैकी त्याच्यासोबत सगळं मॅनेज होऊन जाते आणि मजा पण येते. कारण तो आता रोजच्या नवीन काही इंटरेस्टिंग गोष्टी करत असतो. तर इथे बघू शकता मस्त असा क्रिस्पी उत्तपम रेडी करून घेतला आहे मी. कधी-कधी मी बॅटरमध्ये सगळं मिक्स करते, नाहीतर मग असं वरून पण टाकते आणि दोन्ही प्रकारे केलं ना, तर दोन्हीची टेस्ट वेगळी येते. मग इथे बनवून घेतलं होतं, तर त्याला घेऊन मी इकडे आली. तुम्ही बघू शकता आता मस्त बसून फॅनमध्ये मस्त उत्तपम एन्जॉय करते मी. आणि त्याआधी याचं थोडं उरलं होतं ते याला चारते. पण याला ह्या खुर्चीत बसायचं नव्हतं, कारण इथे त्याचा सगळा पसारा तुम्ही खाली बघू शकता. तर त्याच्यात त्याचा इंटरेस्ट होता. तर त्याला खाली उतरायचं होतं. मग थोड्याच वेळ तो इथे बसला आणि मग तो खाली खेळायला उतरला. मग मी फॅनमध्ये बसले मस्त, कारण इतकी गरमी होते आता एवढ्यात काही कळतच नाही मोसमचं. या सीझनमध्ये एवढी गरमी होते, तर नंतर काय होणार आहे एप्रिल मेमध्ये माहिती नाही यावर्षी. तर इथे बघू शकता त्याची मस्ती तुम्ही. आता तो ना चेअरवरून उतरण्याचा प्रयत्न करतो. सरळ त्याला बॅलन्सही होत नाही उतरल्यावर, पण तो खाली येण्याचा प्रयत्न त्याचा चालूच असते. बघू शकता त्याच्याकडे. तर त्याला मग मी नंतर खालीच ठेवून दिलं आणि मग मी बसून आपलं एन्जॉय केलं मस्तपैकी लंच. त्याचसोबत इथे काय नाही, मग त्याच्यानंतर मी जास्त काही शूट नाही केलं, कारण हे काही कामानिमित्त बाहेर गेले आहे. तर जसं मॅनेज होतं तसं मी थोडं शूट केलं. आणि मी माझे शॉर्ट्स व्हिडिओ डेली अपलोड करते, तर तुम्ही ते पण नक्की बघू शकता जर बघितलं नसेल तर. कारण लाँग व्हिडिओला कसं थोडा वेळ जास्त द्यावा लागतो, पण शॉर्ट व्हिडिओ कसंही दिवसभरात होऊन जाते त्याच्यामुळे. तर इथे आता याचं खेळणं चालू आहे आणि मी तिकडे आता आपलं बसून एन्जॉय करते आहे. तर असं सगळं मॅनेज करावं लागते आणि करतो म्हटलं तर सगळं होते. मला आता कळायला लागलं की करतो म्हटलं तर सगळं होते, नाही करत म्हटलं तर काहीच होत नाही. आणि याची त्याची वाट कधीपर्यंत बघायची ना, आपल्याला आपलं तर करावंच लागेल. आणि स्वतःवर जिम्मेदारी आली की सगळं बरोबर होऊन जाते. तर असं सगळं आहे. तर फ्रेंड्स, चला भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.